समजा एखाद्या व्यक्तीने तुमचं खूप मोठं नुकसान केलंय आणि तुम्हाला त्याचा प्रचंड राग आलाय. हो, साहजिकच आहे. अशा वेळी आपण स्वतःची समजूत काढण्यासाठी पटकन एक वाक्य वापरतो बघा, जाऊ दे, कर्माची फळं इथेच भोगायची आहेत, त्याचं नशीब त्याला धडा शिकवेल. अगदी बरोबर. आपण सगळेच कधी ना कधी असं म्हणतोच. पण जरा विचार करूया, जर मी असं म्हटलं की हे जे कर्म आणि नशीब हे शब्द आपण आज वापरतो ना, ते हजारो वर्षांपूर्वी गरिबांनी राजाविरुद्ध बंड करू नये यासाठी एका हत्यारासारखे डिझाईन केले गेले होते, तर बापरे, हा एक अतिशय धक्कादायक पण खरं तर ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणूनच आज आपण या सखोल चर्चेमध्ये याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे अशी कल्पना करूया की एखाद्या व्यक्तीचा जन्म होण्यापूर्वीच कुठेतरी एक अदृश्य डायरी लिहिली जाते. अच्छा. आणि त्या डायरीमध्ये आधीच हे ठरवून टाकलंय की ती व्यक्ती आयुष्यात किती वेळा अपयशी ठरेल, तिला कोणते आजार होतील किंवा तिला किती दुःख सहन करावं लागेल. म्हणजे सगळं आधीच फिक्स आहे असं? हो, अगदी. आणि शतकानुशतके या जगातील एका खूप मोठ्या वर्गाला म्हणजे लाखो करोडो लोकांना नेमक्या याच गोष्टीवर विश्वास ठेवायला लावला गेलाय की हे सगळं आधीच ठरलेलं आहे. बरोबर. आजच्या आपल्या या चर्चेचं मुख्य मिशन हेच आहे की या संकल्पनेमागील 2500 वर्षे जुन्या सत्याचा आणि तर्काचा आपण शोध घेणार आहोत. नक्कीच. आणि मला वाटतं हा विषय खूप रंजक होणार आहे. हो, कारण आजचे आपले स्रोत हे धम्मपद या अत्यंत प्राचीन तत्वज्ञानावर आधारित असलेल्या एका विस्तृत अभ्यासाचे दस्तऐवज आहेत. आणि या दस्तऐवजांच्या आधारे आपण मानवी अस्तित्वाच्या एका फार मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. म्हणजे आयुष्य खरंच आधीच ठरलेलं असतं की माणूस स्वतःच स्वतःच्या भविष्याचा निर्माता असतो? कारण बघा, जेव्हा आयुष्यात काही वाईट घडतं तेव्हा माझं नशीबच खराब आहे असं म्हणून जबाबदारी झटकून देणं खूप सोपं असतं. हो ना, लोक पटकन हातवर करतात. मला वाटतं हे ना एक प्रकारचं मानसशास्त्रीय सुरक्षा कवच किंवा सायकोलॉजिकल सेफ्टी नेट म्हणून काम करतं. जर चूक नशिबाची असेल तर मला स्वतःमध्ये बदल करण्याची काहीच गरज उरत नाही. अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला हे पटवून देते की सर्व काही एका सर्वोच्च शक्तीने आधीच लिहून ठेवलंय, तेव्हा ती व्यक्ती स्वतःला त्या परिस्थितीच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त करत असते. हा केवळ तत्वज्ञानाचा विषय नाहीये, तर हा मानवी स्वातंत्र्याचा आणि मानसिकतेचा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. मग आपण जरा याच्या मुळाशी जाऊया. आपल्या स्रोतांमध्ये कम्म आणि कर्म या 2 शब्दांचा उल्लेख वारंवार येतो बघा. हो, बरोबर. हे 2 शब्द वरवर पाहता एकाच नाण्याच्या 2 बाजू वाटतात, पण दस्तऐवज सांगतात की यांच्या मूळ अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे. तर हा फरक नक्की काय आहे? हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण इथूनच सगळ्या गैरसमजांची सुरुवात होते. अच्छा. याचा अतिशय साधा आणि थेट अर्थ होता कृती किंवा ॲक्शन. बरं, कृती. हो. आणि त्या कृतीचा जो काही नैसर्गिक परिणाम होईल त्याला विपाक असं म्हटलं जायचं. हा एक अत्यंत पारदर्शक, तार्किक आणि विज्ञानावर आधारित नियम होता. कृती आणि त्याचा परिणाम. म्हणजे न्यूटनच्या नियमासारखं? अगदी तसंच. यात कुठल्याही अदृश्य शक्तीचा किंवा जादूटोणाचा संबंध नव्हता. म्हणजे जसं न्यूटनचा नियम सांगतो की प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते, तसाच हा कम्म आणि विपाक यांचा सरळ हिशोब होता. होय. पण जसजसा काळ पुढे गेला, समाजाची रचना बदलू लागली, तसतसा इतिहासात एक असा टप्पा आला जिथे वैदिक मान्यतेनुसार या शब्दाला कर्म असं नाव देऊन त्याची एक पूर्णपणे नवी आणि सोयीस्कर व्याख्या करण्यात आली. आता इथे हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे की आपण कोणत्याही धर्माची, विचारधारेची किंवा परंपरेची बाजू घेत नाही आहोत. नक्कीच. आपण फक्त ऐतिहासिक नोंदी तपासत आहोत. हो, आपण केवळ आपल्या समोर असलेल्या दस्तऐवजांवर बोलतोय. तर मग ही जी नवीन व्याख्या तयार झाली, तिने नेमका काय बदल घडवून आणला? या नव्या व्याख्येने एक अतिशय मोठा आणि धोरणात्मक बदल घडवला. असा विचार रुजवला गेला की एक सर्वोच्च शक्ती किंवा विधाता आहे जो प्रत्येक जीवाचं भाग्य आधीच लिहितो. म्हणजे ते अदृश्य डायरीसारखं? अगदी. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात जे काही सुखदुःख येतंय ते त्याच्या सध्याच्या कृतीमुळे नसून ते मागच्या जन्मीच्या पापपुण्यामुळे आधीच लिहून ठेवलेलं आहे. बापरे. सर्वात महत्वाची आणि मानवी स्वातंत्र्यावर घाला घालणारी गोष्ट ही रुजवली गेली की माणूस कितीही धडपड करत असला तरी तो हे सर्वोच्च शक्तीने लिहिलेलं भाग्य बदलू शकत नाही. हे तर एखाद्या फिक्स झालेल्या मॅच सारखं आहे. हो ना. म्हणजे कल्पना करा, एक मोठा फुटबॉलचा सामना सुरू आहे, पण खेळ सुरू होण्याआधीच रेफरीने बंद दारात ठरवून टाकलंय की कोणती टीम जिंकणार आणि कोणती हरणार.
अगदी तसंच. नियंत्रण मिळवण्याचं म्हणजेच सोशल कंट्रोलचं एक अत्यंत शक्तिशाली हत्यार बनला. थांबा, ते कसं काय? याचा समाजाच्या नियंत्रणाशी काय संबंध? विचार करा, तत्कालीन समाज हा प्रामुख्याने शेतीवर आणि राजाच्या मर्जीवर अवलंबून होता. जर समाजात प्रचंड गरिबी असेल, दुष्काळ असेल आणि राजा प्रजेवर अन्याय करत असेल तर साहजिकच लोक बंड करून उठतील. बरोबर, पण जर त्या शोषित वर्गाला पद्धतशीरपणे हेच शिकवलं गेलं की त्यांच्या वाट्याला आलेली गरिबी, अशिक्षा किंवा आजारपण हे राजाच्या चुकीच्या धोरणांमुळे नाही तर त्यांच्या स्वतःच्या मागच्या जन्माच्या कर्माचं फळ आहे, तर काय होईल? ओहो, म्हणजे ते लोक तो अन्याय मुकाट्याने सहन करत राहतील. हो, कारण त्यांना वाटेल की यात व्यवस्थेचा किंवा राजाचा काहीच दोष नाहीये. हा तर त्यांच्या स्वतःच्याच नशिबाचा दोष आहे. त्यांच्या मागच्या जन्माची ती शिक्षा आहे. अगदी बरोबर. क्रांतीची किंवा बदलाची ठिणगीच या विचाराने कायमची विझवून टाकली असेल. होय, प्रस्थापित व्यवस्था, राजाशाही किंवा सामाजिक विषमता टिकवून ठेवण्यासाठी यापेक्षा प्रभावी साधन दुसरं कोणतंच असू शकत नाही. खरंच भयानक आहे हे. माणसाला भौतिक पातळीवर गुलाम करण्यापेक्षा मानसिक पातळीवर हतबल करून टाकण्याचं हे अत्यंत हुशार तंत्र होतं. माणूस स्वतःच्याच अस्तित्वाचा गुन्हेगार बनला. हे खरोखरच अस्वस्थ करणारं वास्तव आहे. पण मग जर विधाता किंवा कोणतीही सर्वोच्च शक्ती ही डायरी लिहित नसेल तर माणसाच्या आयुष्याची दिशा नक्की कोण ठरवतं? यावर स्रोत काय सांगतात माहितीये? काय? दस्तऐवज सांगतात की गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाने या प्रश्नाचं उत्तर बाहेरच्या जगात नाही तर माणसाच्या स्वतःच्या आत शोधलं. अच्छा, म्हणजे स्वतःमध्ये? होय, आणि तिथेच 2500 वर्ष जुनी कम्मा ही मूळ संकल्पना पुन्हा पूर्ण ताकदीने समोर येते. गौतम बुद्धांच्या या तत्वज्ञानानुसार कर्माचा संबंध कुठल्याही मागच्या जन्माशी, अदृश्य शक्तीशी अजिबात नाहीये. मग कशाशी आहे? त्याचा थेट संबंध माणसाच्या सध्याच्या विचारांशी आहे. पाली भाषेत एक अत्यंत शक्तिशाली वाक्य आहे, अत्ता ही अत्तनो नाथो, ज्याचा अर्थ होतो मनुष्य स्वतःच स्वतःचा स्वामी आहे. अगदी बरोबर. आपली मंजिल माणूस स्वतःच ठरवतो. विचार हे माणसाला कृती करण्यासाठी लागणाऱ्या एका इंधनासारखं काम करतात. दुःख ही कोणतीही ईश्वरीय शिक्षा नसून ती एक साधी कारण आणि परिणामाची किंवा कॉज अँड इफेक्टची साखळी आहे. पण तमा, मला इथे एक प्रश्न पडतोय. माणसाला जेव्हा खूप दुःख मिळतं किंवा तो संकटात असतो तेव्हा त्याला नेहमी वाटतं की जगाने त्याच्यावर अन्याय केलाय. हो, हे सगळं फक्त कारण आणि परिणाम आहे असं म्हणणं खूप कोरडं आणि भावनाशून्य नाही का वाटत? वरवर पाहता ते कोरडं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात ते अत्यंत स्वातंत्र्य देणार आहे. कारण दुःख हे कोणत्याही देवाने रागवून दिलेली शिक्षा नाहीये. बरं. ते एक नैसर्गिक चक्र आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या माणसाने प्रज्वलित अग्नीत हात टाकला तर तो हात भाजणारच ना. साहजिकच आहे. त्या अग्नीची त्या माणसाशी कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नसते किंवा अग्नी त्याला शिक्षा करत नसतो. तो फक्त एक कारण आणि परिणाम आहे. म्हणजे कृती आणि विपाक. हो, जर हात भाजायचा नसेल तर अग्नीत हात न टाकण्याची कृती त्या माणसालाच करावी लागेल. हे स्वातंत्र्य आहे. पण नाही, इथे मला एक आक्षेप घ्यायचा आहे. थोडं कुतूहल आहे या विचार हेच कर्म आहेत या संकल्पनेबद्दल. विचार नक्कीच. जर फक्त विचार करणं हेच कर्म असेल तर आपण एका अशा माणसाची कल्पना करूया जो दिवसभर आपल्या सोफ्यावर पडून राहतो, हातात रिमोट आणि समोर चिप्सचं पाकिट आहे. अच्छा. आणि तो मनातल्या मनात मी जगाचं कसं भलं करेन, मी गरिबांना कशी मदत करेन, मी निसर्गाचं कसं रक्षण करेन असे अत्यंत महान विचार करत राहतो. बरं. पण प्रत्यक्ष जागेवरून उठून तो पाण्याची बाटलीही भरत नाही. तर मग या तत्वज्ञानानुसार त्याचे कर्म चांगले मानले जातील का? कारण त्याचे विचार तर खूप उदात्त आहेत ना. हा खूपच रंजक प्रश्न आहे. पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि या तत्वज्ञानाच्या आधारावर जर आपण पाहिलं तर विचार हा एका बीजासारखा असतो. बीजासारखा म्हणजे? जर तो व्यक्ती फक्त सोफ्यावर बसून राहिला आणि त्याने प्रत्यक्षात काहीच कृती केली नाही तर याचा अर्थ असा की त्याच्या मनात मुळात जगाच्या भल्याचा विचार रुजलेलाच नाहीये. अरेच्छा, म्हणजे तो स्वतःलाच फसवतोय. नक्कीच. त्याचा मूळ आणि खरा विचार जगाचं भलं करण्याचा नसून आळस आणि स्वतःची शारीरिक सोय हा आहे. अच्छा, असं आहे तर. हो, त्याला फक्त सोफ्यावर बसून राहण्यात आणि स्वतःला महान समजण्यात जास्त रस आहे. हेच त्याचं खरं बीज आहे आणि हेच त्याचं खरं कर्म आहे. क्या बात आहे. जर मनात खरोखरच एखादा सशक्त आणि शुद्ध विचार असेल तर त्याचं रूपांतर कृतीत होणारच. ते बीज अंकुरणारच.
म्हणून केवळ पोकळ विचार करणं हे कुशल कर्म होत नाही. मला वाटतं आधुनिक विज्ञानही या प्राचीन तत्वज्ञानाला दुजोरा देते बघा. अगदी 100%. आधुनिक मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात, तेच हे 2500 वर्षांपूर्वीचं तत्वज्ञान आहे. अच्छा, कसं काय? न्यूरोप्लास्टिसिटी सांगते की माणसाच्या मेंदूत जसे विचार वारंवार येतात तसे त्याचे न्यूरल पाथवेज किंवा मेंदूचे रस्ते अधिक पक्के होतात. जर एखादा माणूस सतत रागाचे आणि मत्सराचे विचार करत असेल तर त्याचा मेंदू रागवण्यासाठी अधिक कुशल बनतो. बापरे, म्हणजे मेंदूला सवय होते. हो, त्याचे विचारच त्याची मानसिक अवस्था आणि पुढील कृती घडवतात. विचार हेच कर्म आहे याचा हा वैज्ञानिक पुरावा आहे. माणसाच्या विचारांचं हे चक्र आपण आता समजून घेतलं, पण समाजात राहताना एक मोठी अडचण येते बघा. प्रत्येकाची चूक आणि बरोबर याची व्याख्या वेगळी असते. हो, हे तर आहे. एका व्यक्तीसाठी जी गोष्ट योग्य आहे ती दुसऱ्यासाठी चुकीची असू शकते. मग अशा वेळी कोणतं कर्म चांगलं, ज्याला स्रोतांमध्ये कुशल म्हटलंय, आणि कोणतं कर्म वाईट किंवा अकुशल, हे नेमकं कसं ठरवायचं? याचं उत्तर दस्तऐवजांमध्ये अतिशय व्यावहारिक आणि स्पष्ट पद्धतीने दिलेले आहे. बरं. त्यांनी कर्माला कोणत्याही गूढ संकल्पनेत न अडकवता त्याचे 3 व्यावहारिक स्तर सांगितले आहेत: मन, वाणी आणि शरीर. मन, वाणी आणि शरीर. होय, मनाच्या स्तरावर येणारे विचार म्हणजे लालसा, द्वेष किंवा मत्सर. वाणीच्या स्तरावर म्हणजे खोटे बोलणे, कुणाला टोमणे मारणे किंवा निरर्थक गपशप करणे. आणि शरीराच्या स्तरावर? प्रत्यक्ष हिंसा करणे, चोरी करणे किंवा कुणाचं शोषण करणे. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बघा. कारण समाजात आपण सहसा फक्त शरीराच्या स्तरावरच्या कर्मालाच महत्त्व देतो. कुणी कुणाला मारलं तरच ते वाईट मानलं जातं. हो, हे लोकांचं एक सर्वसामान्य मत असतं. पण आपण मनाच्या स्तरावरच्या कर्माचा विचार करूया. हे समजण्यासाठी मी एका आधुनिक तंत्रज्ञानाचं उदाहरण देतो. समजा एखाद्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये 50 टॅब्स एकाच वेळी उघड्या आहेत. बरं. आणि त्यातल्या कुठल्या तरी एका टॅबमध्ये एक बारीकसा आपण अत्यंत त्रासदायक अलार्म सतत वाजत आहे. तो आवाज कुठून येतोय हे शोधता येत नाहीये, पण तो कॉम्प्युटरची संपूर्ण रॅम खाऊन टाकतोय आणि सिस्टीम स्लो करतोय. अगदी परफेक्ट उदाहरण आहे. एखाद्या माणसाच्या मनात प्रचंड राग, ईर्ष्या किंवा मत्सर असणं हे अगदी असंच नाही का? ती व्यक्ती बाहेरून कोणालाही मारहाण करत नाहीये, कोणाचं वाईट करत नाहीये, पण तिच्या मनात सतत द्वेष सुरू आहे. तर मग हे वाईट किंवा अकुशल कर्म मानलं जाईल का? होय, कारण तो मनात चालणारा द्वेषच अकुशल कर्म आहे आणि त्याची शिक्षा मिळण्याची सुरुवात खूप आधीच झालेली असते. अच्छा, म्हणजे त्याच क्षणी? हो, जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात मत्सराचा विचार येतो तेव्हा तो दुसऱ्याचं काही नुकसान करण्याआधी स्वतःचीच सिस्टम क्रॅश करत असतो. बरोबर. यामुळे त्या व्यक्तीची स्वतःचीच झोप उडते, तिची स्ट्रेस लेवल वाढते, मानसिक ऊर्जा संपुष्टात येते. म्हणजेच काय तर दुःखाची सुरुवात त्याच क्षणी होते ज्या क्षणी तो अकुशल विचार मनात येतो. म्हणजे या कर्माच्या परिणामासाठी पुढच्या जन्माची वाट पाहावी लागत नाही. तो फटका जागेवरच आणि लगेच बसतो. अगदी तसंच. आणि मग हा मनातला द्वेष जेव्हा वाढतो तेव्हा तो वाणीच्या स्तरावर येतो. आजच्या आधुनिक काळात आपण हे रोज पाहतो. हो, सोशल मीडियावर तर सतत चालू असतं हे. हो, इंटरनेटवर फेक अकाउंट्स बनवून अनोळखी लोकांना शिव्या देणे, सोशल मीडियावरील भयंकर ट्रोलिंग किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये चालणारं गॉसिप आणि राजकारण. लोक विचार करतात की मी फक्त मजेसाठी बोललो, कुणाला काय समजणार? पण या प्रक्रियेत ते दुसऱ्याचं जितकं नुकसान करतात त्याहून कित्येक तरी पटीने ते स्वतःचेच मानसिक पॅटर्न बिघडवत असतात. त्यांच्या स्वतःच्या मनाची शांती भंग पावत असते. हे विचार आणि कर्म आपल्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम करतात याविषयी स्रोतांमध्ये काही अत्यंत सुंदर रूपके वापरली आहेत, जी खरोखरच डोळे उघडणारी आहेत. हो, रूपकांचा वापर खूप छान केलाय. परिणाम नेमकं कसा होतो हे त्या रूपकातून कसं स्पष्ट केलंय? कर्माचे फळ कसे मिळते हे समजून घेण्यासाठी या दस्तऐवजांमध्ये दैनंदिन जीवनातील रूपकांचा वापर करण्यात आला आहे. त्यातील पहिलं रूपक अकुशल किंवा वाईट कर्माबद्दल सांगतं. बरं, कोणतं आहे ते रूपक? अकुशल कर्म हे एका बैलगाडीच्या जड चाकासारखे असते. बैल ज्या दिशेने जाईल त्या दिशेने ते जड चाक लाकडावर घासत करकर आवाज करत त्याच्या पावलांमागून सतत फरफटत चालते. तो बैल त्या जड ओझ्यापासून स्वतःची कधीच सुटका करून घेऊ शकत नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर आपण हे आधुनिक जीवनाशी जोडलं तर असं दिसतं की अनेक लोक आपल्या परिस्थितीला दोष देतात. अगदी बरोबर. म्हणजे समजा एक व्यक्ती आहे जिच्या मनात सतत इतरांबद्दल नकारात्मकता आहे. ती सतत राजकारण करते आणि त्यामुळे तिला आजूबाजूच्या लोकांचा खूप त्रास होतो.
अच्छा, पण ती व्यक्ती विचार करते की हा त्रास या शहरामुळे आहे किंवा या नोकरीमुळे आहे. मग ती व्यक्ती नोकरी बदलते किंवा हजारो मैल दूर एखाद्या नव्या शहरात राहायला जाते. पण तिथे गेल्यावर काय होतं? तिथे गेल्यावर काही महिन्यांतच तिला पुन्हा तोच त्रास, तेच राजकारण आणि तोच त्रास सुरू होतो. कारण ती व्यक्ती भौतिक जागा बदलते, पण स्वतःचा तो नकारात्मक दृष्टिकोन सोबतच नेते. ते बैलगाडीचं जडचाक. हो, तेच चाक आपल्यासोबत त्या नव्या जागी घेऊन जाते. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. एखादा माणूस घर बदलू शकतो, शहर बदलू शकतो, पण तो स्वतःचं मन तिथे सोडून जाऊ शकत नाही. ते त्याच्या सोबतच येतं. खरंय. तो जो नकारात्मक दृष्टिकोन आहे तेच ते जड चाक आहे जे त्या माणसाला जगात कुठेही शांतता मिळू देत नाही. या उलट कुशल किंवा चांगल्या कर्माचं रूपकही अत्यंत अर्थपूर्ण आहे. हो, त्या सावलीबद्दलचं रूपक ना, हां, ते कसं काम करतं? कुशल किंवा चांगले कर्म हे एका हलक्या सावलीसारखे असते. जेव्हा एखादा माणूस शुद्ध विचाराने, करुणेने आणि चांगल्या हेतूने कृती करतो तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम एका सावलीसारखे त्याच्यासोबत चालतात. किती सुंदर कल्पना आहे ही. या रूपकाचं सौंदर्य यात आहे की सावलीला कोणतेही ओझे नसते. ती कोणताही आवाज करत नाही, ती फरफटत चालत नाही, पण ती कायम आणि विनासायास तुमच्या सोबत असते. कुशल कर्म केल्यावर माणसाला एक प्रकारची आंतरिक शांतता आणि समाधान लाभते, जे ओझं नसून एक आधार असतो. हे कोणतेही रहस्यमय शाप किंवा वरदान नसून साधे आणि अत्यंत तार्किक असे कारण आणि परिणाम आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की कर्माचे फळ मिळण्यासाठी मृत्यूची किंवा पुढच्या जन्माची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. बरोबर. ते याच जन्मात आणि बऱ्याचदा अगदी त्याच क्षणी मानसिक शांतता किंवा अशांततेच्या रूपात आपल्याला जाणवतं. लगेच जाणवतं. हो, आपल्या दैनंदिन नातेसंबंधांमध्ये आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचे पडसाद लगेच दिसून येतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण आपल्या परिस्थितीचे, समाजाचे किंवा कुठल्याही अदृश्य ग्रहतारकांचे गुलाम नाही आहोत. आपण स्वतःच आपल्या जीवनरथाचे सारथी आहोत. अगदी तसंच. मला वाटतं या संपूर्ण संवादाचा आणि विश्लेषणाचा जर आपण निष्कर्ष काढायचा ठरवला तर आपण दोघंही एका गोष्टीवर नक्कीच सहमत होऊ की आपण कोणत्याही अदृश्य शक्तीच्या हातातील बाहुल्या नाही आहोत. आपली डोर कुणीतरी दुसरा आकाशातून ओढत नाहीये. निश्चितच नाही. आणि ही जाणीव माणसाला खूप मोठी ताकद देणारी आहे. कसं काय? कारण जेव्हा माणूस हे पूर्णपणे स्वीकारतो की त्याच्या प्रयत्नांतून आणि शुद्ध विचारांतून तो त्याच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतो, तेव्हा तो हतबल होऊन रडणं सोडून देतो. बरोबर. परिस्थितीला दोष देणं थांबवतो. तो स्वतःच्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देणं थांबवतो. तो स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेतो आणि नव्याने चांगले बीज पेरण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करतो. आणि हेच या दस्तऐवजांचं आणि 2500 वर्षे जुन्या तत्वज्ञानाचं सर्वात मोठं आणि चिरंतन यश आहे. पण आजच्या या सखोल चर्चेची सांगता करण्यापूर्वी माझ्या मनात एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिलाय. कोणता प्रश्न? जो ऐकणाऱ्या प्रत्येकाने या आधुनिक जगात वावरताना स्वतःला विचारायला हवा. नक्कीच सांगा. आपण आजच्या या अभ्यासातून हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं की आपले विचारच आपले कर्म ठरवतात. मन हाच आपला स्वामी आहे आणि आपल्या विचारांच्या बळावर आपण आपलं भविष्य घडवतो. पण आजच्या या डिजिटल युगात जिथे आपण 24 तास स्मार्टफोन नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडियाने वेढलेले आहोत, जिथे सिलिकॉन व्हॅलीमध्ये कोट्यावधी डॉलर्स खर्च करून बनवलेले अत्यंत ताकदवर अल्गोरिदम्स सतत हे ठरवत आहेत की आपण सकाळी उठल्यावर कोणती बातमी पाहणार, आपण दिवसभर कोणत्या गोष्टीची भीती बाळगणार किंवा आपण कोणत्या अनोळखी व्यक्तीचा राग करणार. हे खूपच भयानक आहे. जर हे अल्गोरिदम्स आपल्या नकळत अगदी पद्धतशीरपणे आपल्या मनात रोज भीती, असुरक्षितता, द्वेष आणि रागाचे विचार पेरत असतील तर आजच्या या काळात माणूस खरंच स्वतःचे कर्म स्वतः घडवत आहे का? की या अदृश्य मशीन्स त्याचे विचार नियंत्रित करून त्याचे भविष्य लिहित आहेत? आपण आपली ती निवांत, शांत आणि ओझे नसलेली सावली या अल्गोरिदमच्या जड चाकापासून